बोंधू अशोक खरातचा नाफेड कांदा घोटाळ्यातही सहभाग असल्याचा आरोप. श्री व्यंकटेश फार्मर प्रोड्युसर कंपनीमार्फत कांदा खरेदी विक्री, शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक झाल्याची माहिती. संपूर्ण प्रकरणाचा एसआयटी चौकशी करण्याची मागणी. अशोक खरातकडून अंधश्रद्धेच्या नावाखाली जमीन हडपल्याचा प्रकार. मृत्यूची भीती दाखवून 16 लाखांची जमीन 4 लाखांमध्ये घेतल्याचा मिरगावच्या माळी कुटुंबाचा आरोप. बोंधू अशोक खरातला आज दुसऱ्या गुन्ह्यात नाशिक कोर्टामध्ये हजर करणार. एसआयटी पुन्हा घेणार खरातचा ताबा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक होणार, तर अमित शहांसोबतही चर्चा होणार असल्याची माहिती. पक्षघटना बदलाचं पटेल तटकरेंकडून स्पष्टीकरण. सुनेत्रा पवार स्पष्टीकरणावर समाधानी नाहीत. पक्षात 2 गट पडल्याची सूत्रांची झी 24 तासला माहिती. शक्तीपीठ महामार्गाच्या सुधारित आराखड्याला सरकारची मान्यता. शेतकऱ्यांनी विरोध केलेल्या कोल्हापूर, सांगलीसह 8 जिल्ह्यातील मूळ आराखड्यामध्ये बदल, तर सातारा जिल्ह्याचा महामार्गात नव्यानं समावेश. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. ई-केवायसीसाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ. ई-केवायसी प्रक्रियेमध्ये आतापर्यंत 68 लाख लाभार्थी बाद. सरकारचे 12,240 कोटी वाचणार. 14 वर्षांपासून रखडलेल्या गारगाई धरण प्रकल्पाला अखेर मंजुरी. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये प्रस्ताव मंजूर, तर प्रकल्पामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार असल्याचं सांगत विरोधकांकडून निर्णयाला आक्षेप. आखातातील युद्धाचा शेतकऱ्यांना फटका. निर्यात ठप्प झाल्यानं रस्त्यावर येऊन शेतमाल विकण्याची वेळ. लोकल मार्केटमध्ये योग्य भाव मिळत नसल्यानं बेहाल. केळीला कवडीमोल भाव मिळाल्यानं जळगावमध्ये शेतकरी आक्रमक. यावल तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको. अंकलेश्वर, बऱ्हाणपूर महामार्ग रोखला. रस्त्यावर केळी फेकत जोरदार घोषणाबाजी.